नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक प्रणयकथेमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. वृद्धाश्रमामध्ये मेघा शिरताच दिगंबर काका पुढे आले. मेघा, त्यांनी आवाज दिला. काय काका, बोला, कशी आहे तब्येत? अगर तब्येत तर एकदम मस्त आहे, पण मला कालच्या कार्यक्रमाबद्दल बोलायचं होतं. कालचा कार्यक्रम तू फार छान घडवून आणलास. मला फार समाधान वाटलं. काका, मी काही केले नाही, सारं तुम्हीच करता. मी तर फक्त बॉसगिरी करते. असं बोलून मेघा मिश्किलपणे हसली. अगं पोरी, आम्हाला तुझ्यासारखा प्रेमळ बॉसची गरज आहे आणि म्हणून तू आम्हाला दिलेलं काम आम्ही आनंदानं पार पाडतो आणि स्टेज समोर येऊन खुर्चीवर बसतो. काका हसले. पण तुझं कौतुक मला यासाठी वाटतं, तुझं सगळ्या गोष्टींकडे बारीक लक्ष असतं. पाहुण्यांना बोलावणं, त्यांना आपल्या संस्थेबद्दल माहिती देणं, थोडक्यात काय तर सगळ्या कार्यक्रमाचं तू समन्वय करतेस. हे दिसतं तेवढं सोपं नसतं बेटा. दिगंबर काकांच्या तोंडी आपली स्तुती ऐकून मेघाला छान वाटत होतं. बरं काका, तुम्हाला आवडला ना कार्यक्रम? मग मी जिंकले. आता असे अनेक कार्यक्रम घ्यायचेत आपल्याला. होय, नक्कीच घेऊ. आणि ते प्रमुख पाहुणे आलेले, काय ग त्यांचं नाव विसरलो मी, हल्ली ना लक्षात राहत नाही. ते होय, ते सुनील सर. हो, सुनील सर. किती छान बोलले ते. मला तर ते फार प्रामाणिक वाटले. अशा लोकांना आपण आपल्या संस्थेची जोडायला हवं. हो काका, त्याची दक्षता घेतेय मी. आता ते आपल्याशी चांगले जोडले गेलेत. त्यांनी मला प्रॉमिस केलंय, जेव्हा कधी काहीही कामासंबंधीची अडचण येईल तर अगदी मन मोकळेपणानं फोन करून सांगा म्हणाले. खूप छान. बरं काका, आपला सकाळचा लाफ्टर क्लब कसा चाललाय? एकदम जोरात चाललाय बघ. मस्त हसत खेळत आम्ही गुड मॉर्निंग करतो. गुड. काका, तुम्हाला सांगते, हसण्यासारखा दुसरा चांगला व्यायाम नाही. हसल्यामुळे आपल्या शरीराचे सगळे स्नायू मोकळे होतात आणि त्याचबरोबर आपल्या मनामध्ये सकारात्मक विचारही येत राहतात. आणि म्हणून लाफ्टर क्लब ही ॲक्टिव्हिटी आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे. मेघा, मला आणखी एक ॲक्टिव्हिटी सुचवायची आहे. सांगा ना. आपल्या सेंटरमध्ये खूप चांगले गायक आहेत. त्यांच्या गायनाचा एखादा कार्यक्रम ठेवता आला तर? ती मिश्किलपणे हसली. अहो ठेवाच. खूप चांगली आयडिया आहे. आपण लगेच हा कार्यक्रम ऑर्गनाईज करू. मात्र तुम्हाला आता एक जबाबदारी घ्यावी लागेल. काय? आपल्यामध्ये जे रफी, किशोर कुमार, लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर आहेत ना, तर हे गायक त्यांची यादी बनवा आणि त्यांना सांगा की तुमच्या आवडीचं गाणं निवडा आणि तयार करा. पुढच्याच आठवड्यामध्ये आपण हा कार्यक्रम घेऊ. आणि हो, आठवलं म्हणून विचारतो, सुनील सरांनाही बोलवा कार्यक्रमाला. ते जरा कठीण दिसतंय, कारण त्यांच्या कामाचं शेड्यूल फार बिझी असतं, पण मी प्रयत्न करते. आले तर फारच छान. ओके, भेटूयात. घ्या काळजी. असं म्हणून ती बाहेर पडली. आज तिला एका शासकीय कार्यालयावर जायचं होतं. वृद्धाश्रमासंदर्भातल्या काही नवीन योजनांचं परिपत्रक आलंय का हे समजून घ्यायचं होतं. ती रस्त्यावर आली आणि रिक्षाला हात दाखवला. रिक्षा थांबली आणि ती रिक्षामध्ये बसली आणि वेगानं रिक्षा चालू लागली. आता मोकळी हवा तिच्या चेहऱ्याला लागताच तिला छान वाटलं. 2 दिवसांपूर्वी झालेल्या कार्यक्रमामुळे ती खूप आनंदामध्ये होती. कार्यक्रम अगदी छान झाला होता. सगळेच जण तिचं कौतुक करत होते. त्या कौतुकानं तिचा जीव मात्र सुखावला होता. त्याहीपेक्षा सुनील सर कार्यक्रमाला आले होते आणि त्यांचं आणि तिचं चांगलं सूत जुळत होतं. ते देखील तिला फार उबदार वाटत होतं. सुनील सर एवढे परिपक्व असतील असं तिला वाटलंच नव्हतं, परंतु त्यांच्या भाषणातनं तिला त्यांचं वेगळंच व्यक्तिमत्व जाणवत होतं. ते जीवनाविषयी किती गांभीर्यानं विचार करतात ही एक नवीन जाणीव देखील तिला झाली होती. मेघानं आयुष्यामध्ये खूप दुःख पाहिलं होतं. जीवनाकडे पाहण्याचा तिचा दृष्टिकोन फार वेगळा होता. मध्यंतरी तर ती खूपच खचली होती. तिच्या आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारचा रस तिला राहिला नव्हता. ती फक्त तिच्या मुलीसाठी जगत होती. आता जे काही वृद्धाश्रमातील काका, बाबा, मामा हे तिचे सहकारी झाले होते, ते सारे तिला आपल्या मुलीप्रमाणेच मानायचे.
परिणामी त्यांच्याशी बोलताना तिला एक वेगळं समाधान लाभायचं. तरीही तिला आपल्या जीवनामध्ये काहीतरी कमतरता आहे असं जाणवत होतं. ही कमतरता नेमकी काय आहे हे मात्र तिला सांगता येत नव्हतं. अशातच काही दिवसांपूर्वी झालेल्या सुनीलच्या भेटीमुळे तिला त्यांच्याबद्दल एक आस्था वाटू लागली होती. जेव्हा तिला कळालं की सुनील सुद्धा एकटेच आहेत, तेव्हा त्यांच्याविषयी एक वेगळाच भाव तिच्या मनामध्ये निर्माण होऊ पाहत होता. यापूर्वी कुठल्याही पुरुषाबद्दल तिच्या मनामध्ये असा भाव निर्माण झाला नव्हता. तिचे पती जिवंत असताना ती त्यांच्याशी अतिशय एकनिष्ठतेने राहिली होती. मुलगी झाल्यानंतर काही महिन्यातच ते अपघातामध्ये गेले. तिच्या घरच्यांनी तिनं दुसरीकडे लग्न करावं यासाठी फार प्रयत्न केला, परंतु तिचं मन काही लागत नव्हतं. आता मात्र तिचं मन सुनीलमध्ये गुंततंय की काय असं तिला वाटू लागलं होतं. दिवस तर नेहमीप्रमाणेच होता, पण तिला हा दिवस आज वेगळाच आणि गुलाबी रंगाचा वाटू लागला होता. तिच्या चेहऱ्यावरती एक वेगळंच तेज आलं होतं. तिनं हेडफोन काढला आणि कानाला लावला. गीत गुलजारचे होते, ऐसा समा कभी देखा नाही. यात प्रेमामध्ये पडलेल्या युवतीचं जग कसं अचानक बदलतं याचं सुंदर असं वर्णन केलेलं आहे. तिच्या आवडीचं गाणं लागलं होतं. हे गाणं तिला असं वाटत होतं की माझ्यासाठी गुलजार साहेबांनीच लिहिलंय की काय. तिचं जग क्षणामध्ये बदललं. हे सगळं चालू असताना अचानक तिच्या मनामध्ये विचार आला, थांब मेघा, तू फार घाई करतेस असं नाही वाटत तुला? त्यांच्या मनामध्ये काय चाललंय याचा तुला थांग पत्ताही नाही, आणि तू तर त्यांच्या प्रेमात पडून मोकळी झालीस. नाही, मी असा विचार करणं योग्य नाही. सुनील सरांच्या मनामध्ये काही वेगळा विचार असेल तर, त्यांचं कुठे काही प्रेम प्रकरण असेल तर, आपला उगाच जीव जाईल त्यापेक्षा आपण यामध्ये न पडलेलं बरं. असे अनेक विचार तिच्या मनामध्ये गर्दी करू लागले. तितक्यात तिचा फोन वाजला. तिच्या लक्षामध्ये आलं नाही. मग रिक्षावाल्याने सांगितलं, मॅडम आपका फोन बज रहा है. तिनं तातडीनं फोन उचलला आणि कानाला लावला. गुड आफ्टरनून मेघा. कोण बोलतंय? इतक्या लवकर आवाज विसरलात तुम्ही? मेघा शांत झाली आणि म्हणाली, तसं काही नाही सर, मी रिक्षामध्ये असल्यामुळे आवाज नीट येत नाही. मी सुनील बोलतोय. सॉरी सर, मी आपल्याच विचारात असल्यामुळे तुमचा आवाज मला लगेच ओळखता आला नाही. ओके, काही हरकत नाही. बोला सर, आज तुमचा काय प्रोग्राम आहे? तसं काही विशेष नाही. मी आता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये चालले आहे. तिथे माझं थोडंसं काम आहे. ते झाल्यानंतर मी फ्रीच आहे. शक्य झाल्यास तुम्ही आमच्या कार्यालयामध्ये याल का? हो सर, येईल ना. पण काय विषय आहे? सुनील हसला आणि म्हणाला, ते मी तुम्हाला आल्यानंतर सांगतो. ठीक आहे सर. तिकडनं फोन कट झाला. आता मेघाच्या डोक्यामध्ये वेगळाच विचार यायला लागला. आपण जो विचार करतोय तो सरांना कळाला की काय? नेमका आपला विचार, चाललेला गोंधळ आणि सरांचा फोन येणं हे सगळं काय सुचवतंय? काही असो, पण जे काही होईल ते चांगलंच होईल असं मला वाटायला लागलंय. या सकारात्मक विचारावरती ती येऊन थांबली. जिल्हाधिकारी कार्यालयात काही कर्मचारी तिला ओळखत होते. या मेघा मॅडम, बरेच दिवसांनी येणं केलं. हो, अलीकडे जरा थोडंसं काम वाढलंय ना, त्यामुळे. आता आमच्या वृद्धाश्रमामध्ये वृद्धांचा आकडाही वाढलाय. त्यांची सेवा करता करता आता वेळ मिळत नाही. बरं, मग आज काय विशेष इकडे? आश्रमाच्या संदर्भामध्ये काही नवीन परिपत्रक आलंय का ते जाणून घेण्यासाठीच मी आली आहे. अजून तसं नवीन काही नाही आहे. बरं बसा, चहा घ्या. सावंत साहेब त्यांना म्हणाले. सावंत साहेब अगदी प्रेमळ गृहस्थ होते. त्यांनी मेघाचं संपूर्ण संघर्षपूर्ण आयुष्य पाहिलं होतं. ते मेघाचा आदरही करायचे. मेघाही त्यांचा आदर करीत असे. सर, तुमचा चहा घ्यायला मला नेहमीच आवडतो, पण आज जरा मी घाईत आहे. काय, कुठली घाई आहे आज? संस्थेचं काम आहे, जाऊन येते. पुन्हा भेटायला आले की तुम्हाला सगळं सांगते. ओके मॅडम, चला येते मी. असं म्हणून विजेच्या चपळाईनं ती बाहेर पडली. आता तिला सुनील सर काय सांगतायत हे ऐकण्याची घाई झाली होती. तर मग मित्रांनो, सुनील काय सांगेल? काय असेल त्याच्या मनामध्ये? की वेगळंच काहीतरी घडेल? पाहूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला
हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर ही लव्ह स्टोरी तुम्हाला आवडत असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील ही लव्ह स्टोरी तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.